तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। राजकीय अस्तित्वाचं संकट, निधीच्या अभावामुळे हा निर्णय घेतल्याचं ओमराजे यामध्ये म्हणतात। बंडखोरीनंतर ओमराजेंनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंनी सक्रिय राहायला हवं होतं। फडणवीस शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात असंही ओमराजे म्हणाले। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागला। बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना दिलेली ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। दरम्यान ओमराजे नेमकं काय म्हणाले पाहूयात। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, शिवाय विकास निधीचाही अभाव। पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या योग्य आहे। मी मोठ्या धर्मसंकटात आहे। इमोशनली विचार केला तर पाऊल चुकीचं वाटतं, पॉलिटिकल विचार केला तर तेच बरोबर आहे। माझ्याकडे निष्ठा आहे तर समोरच्यांकडे सत्ता आणि सगळं आहे। स्थानिक निवडणुकीत स्वतःची माणसं निवडून येणार नाहीत, त्यामुळे भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं। मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामं करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊन सुद्धा होत नव्हती। सत्ता आणि निधी नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नव्हती। पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि Y+ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत। फडणवीस शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात। दोन्ही नेते खूप मेहनत घेतात। उद्धव ठाकरेंना आरोग्याच्या कारणामुळे फिरणं शक्य नाही, मात्र आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवं होतं। तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर पुण्यातच असून त्यांचा एक फोटो समोर आलाय। जगदीश हरताडेंच्या फेसबुक पोस्टवरून ओमराजेंचा हा फोटो समोर आलाय। दरम्यान कोर्ट घरात भरतं का अशा शब्दात राऊत ओमराजेंवर संतापले। जेव्हा पक्षाचा आदेश येतो, जेव्हा पक्षादेश असतो, ज्या पक्षाने तुम्हाला आमदार केलं, एकदा 2-1 वेळा खासदार केलं, तेव्हा पक्षाचा आदेश आणि पक्ष संकटात असतो, तेव्हा तुम्हाला किमान 4 तास काढावे लागतात। कोर्ट घरात भरत नाही ना। कोर्ट घरात भरतं का? कोर्ट पुण्यात तर भरत नाही ना। आम्हाला